फ्रेंड्स, आज मी तुमच्यासाठी नवीन टॉपिक घेऊन आलेली आहे आर्टिकल्स. आर्टिकल्स म्हणजे काय? उपपदे. फ्रेंड्स, तुमचे आर्टिकल्सबद्दलचे जे काही डाऊट्स आहेत हे तुमचे नक्कीच क्लिअर होणार आहे. ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा असं मला वाटतं. फ्रेंड्स, आर्टिकल्स हा टॉपिक सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला कॉन्सनंट्स आणि वॉवेल्स काय आहेत ते आधी सांगणार आहे. त्याच्यानंतर आपण आर्टिकल्स हा टॉपिक डिटेल पाहणार आहोत. आता वॉवेल्स म्हणजे काय? वॉवेल्स म्हणजे स्वर. एकूण 5 स्वर आहेत. ए, ई, आय, ओ, यू. दीज आर वॉवेल्स. आणि कॉन्सनंट्स आणि 21 कॉन्सनंट्स आहेत. आता टोटल 26 अल्फाबेट्स आहेत. त्याच्यात 5 वॉवेल्स आहेत आणि 21 कॉन्सनंट्स आहेत. मग ए, ई, आय, ओ, यू हे सोडून बाकीचे कॉन्सनंट्स आहेत. आता आपण आर्टिकल्स या टॉपिकला सुरुवात करणार आहोत. द वर्ड्स ए, एन अँड द आर कॉल्ड द आर्टिकल्स. फ्रेंड्स, देर आर 3 आर्टिकल्स इन इंग्लिश: ए, एन, द. And there are 2 types of articles: indefinite articles a and an, definite article the. Indefinite articles म्हणजे काय? अनिश्चित उपपदे. आणि डेफिनेट आर्टिकल म्हणजे निश्चित असं उपपद. यूज ऑफ द इंडेफिनेट आर्टिकल ए. सर्वात आधी आपण अनिश्चित उपपद जे ए आहे किंवा इंडेफिनेट आर्टिकल एचा वापर कुठे केला जातो हे आपण बघणार आहोत. द आर्टिकल ए इज यूज बिफोर सिंग्युलर नाउन स्टार्टिंग विथ कॉन्सनंट्स. बघा, ज्या सामान्य नामाची सुरुवात ही कॉन्सनंटने होत असते तेव्हा आपण ए हे आर्टिकल वापरत असतो. फॉर एक्झाम्पल, अ टेबल, अ बनाना, अ कॅट, अ लॉयन, अ पार्क, अ बॉय, अ गर्ल अशी अनेक उदाहरणं आपण देऊ शकतो. सेकंड फीचर बघूया. द आर्टिकल ए इज ऑल्सो यूज बिफोर सिंग्युलर नाउन्स स्टार्टिंग विथ वॉवेल्स दॅट साऊंड लाईक कॉन्सनंट्स. बघा, आता काही सिंग्युलर नाउन्स असतात. फॉर एक्झाम्पल, काही शब्द हे वॉवेल्सने स्टार्ट होत असतात, परंतु त्याचा जो उच्चार असतो तो व्यंजनासारखा होत असतो. तिथं आपण ए हे आर्टिकल वापरत असतो. फॉर एक्झाम्पल, आता अ युनिव्हर्सिटीमध्ये जरी तुम्हाला यू हा वॉवेल दिसत असला तरी त्याचा जे उच्चार आहे तो कॉन्सनंट सारखा होतोय, म्हणून आपण इथं ए हे आर्टिकल वापरलेलं आहे. बरोबर. अ 1 रुपी कॉइन. आता इथं 1 ओ हे वॉवेलने स्टार्ट झालेलं आहे. 1 या शब्दाची सुरुवात, परंतु त्याचा जो उच्चार आहे तो कॉन्सनंट सारखा झालेला आहे, म्हणून आपण इथं ए हे आर्टिकल वापरलेलं आहे. यूज ऑफ द इंडेफिनेट आर्टिकल ॲन. आता ॲन कुठे वापरायचा याचे आपण फीचर्स बघणार आहोत. बघा, द आर्टिकल ॲन इज यूज बिफोर सिंग्युलर नाउन्स बिगिनिंग विथ वॉवेल साऊंड्स अँड वर्ड्स बिगिनिंग विथ सायलेंट एज. बघा, ज्या सामान्य नामाची सुरुवात ही वॉवेल्सने होत असेल, म्हणजे ए, ई, आय, ओ, यू या 5 स्वरांपैकी एका स्वराने होत असेल, तिथं आपण ॲन हे आर्टिकल वापरत असतो. परंतु ते नाऊन कसं पाहिजे? एकवचनी पाहिजे. आणि जे शब्द एचने सुरू होत असतात परंतु त्याचा उच्चार हा सायलेंट असतो, त्या शब्दांपूर्वी सुद्धा आपण ॲन हे आर्टिकल वापरत असतो. एक्झाम्पल्स बघूया. ॲन ॲन्ट, ॲन आउल, ॲन अम्ब्रेला, ॲन ईगल, ॲन ऑनेस्ट मॅन, ॲन ऑनरेबल पर्सन, ॲन एग etc. The articles a and an are also used before singular nouns to mean one. बघा, आर्टिकल्स ए आणि ॲन हे आपण सिंग्युलर नाउन म्हणजे एकवचनी नामापूर्वी आपण त्याचा वापर करत असतो. वाक्यांच्या स्वरूपात बघूया. गिव्ह मी अ ग्लास ऑफ वॉटर. आता 1 ग्लास पाणी दे म्हणजे अ ग्लास, म्हणून इथं ए हे आर्टिकल वापरलेलं आहे. सेकंड वाक्य बघूया.
yesterday I saw an interesting movie. आता इंटरेस्टिंग मूवी, इथे आय या वॉवेल्सने सुरुवात झालेली आहे म्हणून इथं अँड हे आर्टिकल वापरलेलं आहे. द आर्टिकल्स ए अँड अँड यूज टू रेफर टू सम इंडेफिनेट पर्सन ऑर थिंग. जिथं अनिश्चित म्हणजे कोणतीही व्यक्ती किंवा वस्तू असेल तिथं ए किंवा अँड आपण वापरत असतो. वी बॉट अ न्यू कार. हां, आता इथे एनी कार, मग आपण इथं हे आर्टिकल वापरलेलं आहे. ठीक आहे. आय एट अन ॲपल दिस मॉर्निंग. आता या ॲपल या शब्दाची सुरुवात वॉवेलने झालेली आहे. मी आज एक ॲपल खाल्लं. आपल्याला एक हा शब्द एक ॲपल दर्शवण्यासाठी आपण अँड हे आर्टिकल वापरलेलं आहे, कारण ॲपल या शब्दाची सुरुवात स्वराने झालेली आहे म्हणून इथं अँड हे आर्टिकल वापरलेलं आहे. आता शेवटी मी काही फिलिंग द ब्लँक्स तुम्हाला दिलेल्या आहेत, त्या तुम्ही सॉल्व करा आणि तुमच्या प्रॅक्टिससाठी हे खूप महत्त्वाचं आहे. आणि उर्वरित जो भाग आहे डेफिनेट द आर्टिकल हा सेकंड पार्टमध्ये घेतलेला आहे, कारण ही व्हिडिओ खूप लेंदी झाली असती, तर आपण सेकंड पार्टमध्ये पुन्हा भेटूया. थँक्यू.